याच्या पुढचा भाग बघा. 1 ते 100 पर्यंत एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. आता एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक आहेत. उदाहरणार्थ 1 1 2 2 3 3 म्हणजेच 11च्या पाड्यातील संख्या या 100 पर्यंत आपण म्हटलं आहे. म्हणजे 11 9 99 11 22 33 44 55 66 77 88 99 ह्या एकूण 9 संख्या आहेत. याच्या पुढचा भाग आहे 1 ते 100 पर्यंत 15ने भाग जाणाऱ्या संख्या किती. 1 ते 100 पर्यंत ह्याला शॉर्टकट आहे. 100 पर्यंत म्हटलेलं आहे म्हणून 100ला 15नं भागायचं. 100 भागिले 15 15 6 90. बाकी किती उरते त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. भागाकार किती येतो 6. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 15ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या आहेत 6. तसंच अजून आपण एक उदाहरण घेऊ शकतो. उदाहरणार्थ 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 18ने भाग जाणाऱ्या संख्या किती. 1 ते 100 पर्यंत 18ने भाग जाणाऱ्या संख्या. मग अशा वेळी आपण काय करायचं, या 100ला 18नं भागायचं. 100 भागिले 18. 18चा पाडा म्हणा 100 येईपर्यंत. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 पंचे 90. बाकी उरली 10. बाकी किती उरते त्याच्याशी आपले काय देणे घेणं नाही. भागाकार किती आला 5. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 18ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या 5 असतात. एखाद्या वेळेस असाही प्रश्न विचारतील 1 ते 100 पर्यंत 12ने भाग न जाणाऱ्या संख्या किती. असाही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतील. 1 ते 100 पर्यंत 12ने भाग न जाणाऱ्या संख्या. मग अशा वेळी आपण काय करायचं, हीच पद्धत वापरायची. अगोदर 100 पर्यंत 12ने भाग जाणाऱ्या संख्या किती काढायचं ते 100मधून वजा करायच्या. उदाहरणार्थ बघा आता 1 ते 100 पर्यंत 100 भागिले 12. 12चा पाडा म्हणायचा 100 येईपर्यंत. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सत्ते 84, 12 अठ्ठे 96. बाकी उरली 4. तसेच काय देणे घेणं नाही. किती आल्या एकूण संख्या. भाग जाणाऱ्या संख्या किती आल्या 8. मग भाग न जाणाऱ्या संख्या आता एकूण 1 ते 100 पर्यंत 100 संख्या आहेत. मग ह्या 100 संख्यांमध्ये 8 संख्या या भाग जाणाऱ्या आहेत. ह्या 8 संख्या वजा करायच्या. 100मधून 8 गेले 92. म्हणजे भाग न जाणाऱ्या संख्या असणार आहेत 92. पुढे बघा 1 ते 100 पर्यंत निम्म्या सम व निम्म्या विषम संख्या म्हणजेच 50 सम संख्या आणि 50 विषम संख्या. बरोबर, कारण सम संख्या आणि विषम संख्या ह्या 1 आड 1 असतात. म्हणून 1 ते 100मध्ये एकूण संख्या आहेत 100. त्यापैकी 50 सम आणि 50 विषम. पुढं 2 अंकी संख्यांमध्ये 10 ते 99 पर्यंत 45 सम व 45 विषम संख्या आहेत. आता 2 अंकी संख्या मी सांगितलं मगाशी की 2 अंकी संख्यांची सुरुवात 10 पासून होते आणि शेवट 99. मग 10 पासून 99 पर्यंत एकूण संख्या किती आहेत तर 90 आहेत. हे आपण कसं ठरवायचं, तर लहानात लहान संख्या 10, मोठ्यात मोठी संख्या 9. मग या 99 मधून या 10च्या पाठीमागला अंक वजा करायचा. 10च्या पाठीमागचा अंक 9. मग 99 वजा 9 किती येणार 90. म्हणजे 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत. मग या 90 संख्यापैकी निम्म्या सम संख्या म्हणजे 45 आणि निम्म्या विषम संख्या म्हणजे 45. आणि लक्षात. याच्या पुढचा भाग मगाशी आपण पाहिलं की 1 पासून 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि बाकी सर्व अंक हे 20 वेळा येतात. मग 0 पासून 11 पर्यंत 0 हा अंक 11 वेळेला येतो. मग ह्या 0 अंकापासून किती संख्या तयार होतात बघा. 10 ही एक संख्या तयार झाली, 20 ही दुसरी संख्या तयार झाली, 30 ही तिसरी संख्या, 40 ही चौथी संख्या, 50 ही पाचवी संख्या, 60 ही सहावी संख्या, 70 ही सातवी संख्या, 80 ही आठवी संख्या, 90 ही नववी संख्या आणि 100 ही 10वी संख्या. म्हणजे 0 हा अंक 11 वेळेला येतो, पण 0 या अंकापासून
10 संख्या तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला दिले बघा, 0 हा अंक 11 वेळेला येतो व 0 या अंकापासून 10 संख्या तयार होतात. तसंच 1 हा अंक 21 वेळा येतो हे आपण पाहिलं आहे, पण 1 ह्या अंकापासून 20 संख्या तयार होतात. तसेच 2 पासून 9 पर्यंतचे प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो, पण 2 पासून 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकापासून ह्या 19 संख्या तयार होतात. तुम्ही निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल बघा, 11 वेळा जर येत असेल 0 हा अंक, तर वजा 1 केलं तर 10 संख्या मिळतात. 1 हा अंक 21 वेळा येतो, त्यामधून वजा 1 केलं की 20 संख्या तयार होतात. आणि 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो, त्यापासून 19 संख्या तयार होतात. तसेच 10 पासून 99 म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो, आपण पाठीमागे पाहिलेला आहेच. मग 0 हा अंक 9 वेळा येतो, त्यापासून संख्याही 9च तयार होतात. तसंच 1 हा अंक 19 वेळा येतो, हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे, त्यापासून 18 संख्या तयार होतात. हे 2 अंकी संख्यामध्ये आहे. 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 19 वेळा येतो आणि त्या प्रत्येक अंकापासून 18 संख्या तयार होतात. ह्या झाल्या नोट्स. आपण आता काही सोडवलेली उदाहरणे पाहूया. खाली दिलेली सोडवलेली उदाहरणे पहा व अभ्यासा, त्यावरून स्वाध्याय सोडवा. पहा पहिला प्रश्न, 1 ते 100 संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आता आपण पाहिलेलं आहे 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे बघा. 1 ते 100 पर्यंत 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक हे किती वेळा येतात? प्रत्येकी 20 वेळा. मग 5 हा अंक किती वेळा येईल? 20 वेळेला येईल. दुसरा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती? आता नसलेल्या संख्या विचारलं आहे, मग अगोदर आपण असलेल्या संख्या काढू. मग 9च्या पटीत असणाऱ्या संख्या काढण्यासाठी आपण काय केलं आहे सांगितले मी, भागाकार करायचा. 100 भागिले 9. 9 100ला भागा. 9 एके 9. 10तून 9 गेले 1 राहिला, 1तून 1 गेले 0, किंवा 10मधून 9 गेले डायरेक्ट 1 राहिला, उतरून घेतले 0, पुन्हा झाले 10. 9 एके 9, 10मधून 9 गेले उरला 1. बाकी किती उरले त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. भागाकार किती आला? 11. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत 9ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत 11. मग न जाणाऱ्या विचारलेत आपल्याला. मग ह्या 100 मधून भाग जाणाऱ्या संख्या 11 वजा केल्या की राहतील 89. ह्या भाग न जाणाऱ्या संख्या आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न तिसरा, 20 ते 51 यामध्ये किती सम संख्या असतील? आता 20 पासून 51 पर्यंत आहे. समजा असं विचारलं असतं 1 पासून 50 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या असतील? 1 पासून 50 म्हणजे एकूण संख्या आहेत 50, त्यापैकी निम्म्या सम निम्म्या विषम. मग 20 पासून 51 पर्यंत काढताना आपण मोजत जायचं का? 22, 24, 26, 28? नाही. तर त्यासाठी शॉर्टकट आहे. मी तुम्हाला मागायला सांगितलं 20 पासून 51 पर्यंत विचारलं आहे. मग ह्या 51 मधून 20च्या पाठीमागील संख्या वजा करायची. 20च्या पाठीमागील संख्या 19. 20च्या पाठीमागील संख्या 19. मग 51 मधून 19 वजा करायचे. 51 वजा 19. 11तून 9 गेले 2 राहिले, हातच्याला 1. 5 मधून 2 गेले 3, म्हणजे एकूण संख्या आल्या 32. 20 पासून 51 पर्यंत एकूण संख्या 32 आहेत. मग त्यापैकी आपल्याला सम संख्या विचारलेत. मग सम संख्या ह्या निम्म्या सम संख्या आणि निम्म्या विषम संख्या असतात. मग 32चे निम्मे 16, म्हणजे 16 सम संख्या असतील आणि 16 विषम संख्या असतील. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, 25 ते 71 पर्यंत विषम संख्या किती? आता नेहमीप्रमाणे आपण सोडवू. 71 मधून 25च्या पाठीमागील अंक वजा करायचा. 71 वजा 24. 1 मधनं 4 जात नाही तर हातच्या घ्यायचा. 11 मधून 4 गेले 7, तो हातच्या इथे परत द्यायचा. 7 मधून
3 गेले, 4 राहिले, म्हणजे एकूण संख्या आल्या 47. म्हणजेच 25 पासून 71 पर्यंत टोटल मिळून संख्या आहे 47. मग निम्म्या सम निम्म्या विषम. पण या ठिकाणी 47चं निम्म होत नाही, कारण ही 47 हीच विषम संख्या आहे, हिचं निम्म आपल्याला करता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं? या ठिकाणी बघा, पहिल्या प्रश्नामध्ये कसं होतं, 20 पासून 51 पर्यंतच्या समसंख्या किती? 20 ही समसंख्या होती, 51 ही विषम संख्या होती, म्हणून त्यांची वजाबाकी ही समसंख्या आली, म्हणून आपण निम्म निम्म घेऊ शकलो. पण या ठिकाणी 25 ही विषम संख्या आहे आणि 71 ही सुद्धा विषमच संख्या आहे. याचा अर्थ ह्या संख्यांच्या दरम्यान एक विषम संख्या जास्त आहे, एक विषम संख्या जास्त आहे. मग आपण 47चं निम्म घेऊ शकत नाही, मग 46चं आपण निम्म घेऊ शकतो. 47च्या पाठीमागला अंक 46. मग 46चे निम्मे म्हणजे 46 भागिले 2 बरोबर 23. मग 23 समसंख्या असतील आणि 23 विषम संख्या असतील. पण मी तुम्हाला मगाच सांगितलं की 25 ते 71 या ठिकाणी दोन्हीही विषम संख्या आहेत, म्हणजे यामध्ये एक विषम संख्या जास्त असणार. मग यामध्ये 23 समसंख्या आहेत आणि 24 विषम संख्या आहेत, एक विषम संख्या जास्त. पुढचा प्रश्न बघा, 40 ते 92 पर्यंत संख्या लिहिल्यास किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? मग आपण 1 पासून 100 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत, त्यामध्ये बघू 40 ते 92 पासून 40 इथे. मग एकक स्थानी 1 असणारी संख्या 1, 41 ही 1 आहे, म्हणजे ही 1 झाली. पुन्हा 51 ही 1 झाली, 2, 61 ही 1 झाली, 3, 71 ही 1 झाली, 4, 81 ही 1 झाली, 5 आणि 91 ही 1 झाली, 6. आपल्याला 92 पर्यंतच बघायचं आहे, म्हणजे 91 ही एक संख्या किती झाली, 6. 41 पासून 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 40 ते 92 पर्यंत संख्या लिहिल्यास एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या आहेत 6. अशा पद्धतीने या प्रकरणावरचा स्वाध्याय सोडवा. एखादा प्रश्न येत नसेल, समजला नसेल तर त्याचा फोटो मारून माझ्या व्हॉट्सअपला सोडा, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिले जाईल. समजा स्पष्टीकरण समजलं नसेल तर एक कॉल करा. पण एखादा प्रश्न येत नसून तुम्ही शांत बसू नका. पालकांनाही सूचना आहे, त्यानेही थोडंसं आपल्या पाल्यांच्याकडे लक्ष द्या आणि जमेल तेवढा अभ्यास त्यांच्याकडून करवून घ्या. धन्यवाद.